स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026ला आयोगातील सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. अवघ्या 90 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले. सरन्यायाधीश गवईंनी अनुभवला संताप. भगवान विष्णू यांच्याबद्दल भूषण गवईंचे अपमानास्पद उद्गार. चिडलेल्या वकिलाचे न्यायाधीशांच्या समोरच उग्र आंदोलन. मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे गट आणि शिवसेनेत शब्दबाण. महापौर पदावरून दोघांचेही दावे प्रतिदावे. बिहार निवडणुकीच्या तारखांची होणार घोषणा. सर्वच्या सर्व 243 जागांच्या तारखा होणार घोषित. रम्मी खेळण्याचे आरोप कोकाटेंनी फेटाळले. रोहित पवार विरोधी बदनामी खटल्यात कोकाटेंची साक्ष नोंद. पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार. लाडक्या बहिणींमुळे यंदा आनंदाचा शिधा नाही. नुकसानग्रस्तांची दिवाळी गोड नाहीच. कमी कालावधीत शिधा वाटप करणं अवघड असल्याची चर्चा. कुख्यात गुंड निलेश घाळवळचं कार्यालय सील. पुणे पोलिसांकडून कारवाई. शिवसेनेत येताच राजन तेली बरसले नितेश राणेंवर. शिवसेनेत येताच राजन तेली नितेश राणेंवर बरसले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतलं कर्ज घोटाळे नितेश राणेंमुळे. राजन तेलींचा नितेश राणेंवर बँक घोटाळ्याचा गंभीर आरोप. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटना दिवशी अवजड वाहनांना प्रवेश बंदी. नवी मुंबई विमानतळाचं 8 ऑक्टोबरला उद्घाटन. दार्जिलिंगमध्ये अतिवृष्टीचा प्रकोप. भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात भूकंपाचा धक्का. 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती. मध्यरात्री 2:47 जाणवले धक्के. मुश्रीफ आणि बंटी पाटील दोस्तीमुळे राष्ट्रवादीत कुरबुरी. मुरगुडचे माजी नगराध्यक्ष करणार भाजपात प्रवेश. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील भाजपच्या वाटेवर. हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. हळद, सोयाबीन, कापूस उद्ध्वस्त. पावसाचा केळीच्या पिकांनाही फटका. कार्तिकीची पूजा कोणाच्या हातून? मंदिर समितीने विचारला मुख्यमंत्र्यांना सवाल. विठोबाच्या पूजेचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात. भारतीय न्यायव्यवस्थेची नामुष्की. अनैतिक न्यायाधीशाची पाठराखण सुरूच. 2 आठवड्यात 2 न्यायाधीश बडतर्फ. ऐकावं ते नवलच. न्यायाधीशच ड्रग्ज घेऊन होता पार्टीत. अंमली पदार्थांच्या तस्करीत सापडला न्यायाधीश इरफान शेख. शिस्तपालन समितीकडून शेख बडतर्फ. कळवणच्या आदिवासी आंदोलकांच्या मुसक्या आवळणार. बेपत्ता युवकाच्या शोधासाठी झाली होती पोलिसांवर दगडफेक. बेपत्ता आदिवासी युवक पोलिसांना घरातच सापडला. सोनम वांगचुक यांच्या ठाव ठिकाण्याबाबत मोदी सरकारला नोटीस. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 14 ऑक्टोबरपर्यंत टळली. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात याचिका. अनिल परब यांच्या आधी रामदास कदम मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्नीच्या जळीत कांडाची माहिती देणार. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा इशारा. सारखे सारखे का भेटतायत राज उद्धव? पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूजवर. राज उद्धव यांच्यातील गुप्त भेटीगाठीचा सगळा तपशील. पवारांनी ओबीसी आरक्षण घालवलं. धनगर नेता लक्ष्मण हाकेंची पवार काका पुतळ्यावर टीका. गोगावलेंना करमेना लागली पालकमंत्री पदाची आस. पालकमंत्रीपद अद्याप न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी. पुण्याजवळच्या लोहगावात आमदाराला धक्काबुक्की. आमदार बापू पठारे यांच्याबाबत घडला प्रकार. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. विमानतळावर नोकरीत भूमिपुत्रच हवेत, अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. शेकाप नेते जयंत पाटलांचा इशारा. कफ सिरप धोकादायक असूनही डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब. केंद्राच्या सूचना डॉक्टरांकडूनच धाब्यावर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना.